नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, डस्टबिन प्रत्येकाच्या घरामध्ये असतं आणि डस्टबिनमध्ये पॉलिथिन नाही टाकली तर ती डस्टबिन खराब होतं आणि ते आपल्याला सारखं धुवावं लागतं. आणि रोज रोज पण पॉलिथिन चेंज करायची नाही, फक्त आठवड्यातून एकदा, 8 दिवसातून एकदा पॉलिथिन तुम्ही चेंज केली तरी चालेल. आणि ती एकच पॉलिथिन आठवडाभर कशी टिकवायची ती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर आपण पॉलिथिन टाकली डस्टबिनमध्ये आणि कचरा टाकतो तेव्हा डस्टबिन आपण पालतं केलं त्याच्यावरती पॉलिथिन पण जाते. तर ती पॉलिथिन जाऊ नये, तीच पॉलिथिन आठवडाभर कशी टिकवायची तर त्यासाठी सांगते मी. हे डस्टबिन आपलं रिकामं आहे. मी आज कचरा टाकून घेतलेला, डस्टबिन रिकामं झालेलं आहे. याच्यामध्ये जी तुम्ही पॉलिथिन टाकणार आहे कचऱ्यासाठी ती पॉलिथिन टाकून घ्यायची बघा. आणि त्याचं पॉलिथिन डस्टबिनच्या बाहेर आली पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे डस्टबिनच्या बाहेर पॉलिथिन काढायची आणि त्याला साईडचा जो हँडल आहे त्याच्यावरती पण तुम्ही टाकू शकता आणि हँडल उलटा करू शकता. ती पण एक ट्रिक आहे. आणि ही जर तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही काय करायचं, व्यवस्थित डस्टबिनचं सगळं पॉलिथिन थोडी थोडी सगळी बाहेर आली पाहिजे. आणि आता काय करायचं तर पुढं एक दोरा घ्यायचा बघा. दोरा घ्या किंवा काही पण वेस्टेज आपल्याकडं सुतळी म्हणा किंवा काही ना काही असतंच. तर हे दोरा घेतला आहे मी जाडसर आणि त्या दोऱ्यानं पूर्णपणे व्यवस्थित बांधून घ्यायचं. तर अगोदर डस्टबिनचं झाकण उघडून घ्यायचं आणि झाकणच्या आतमधून हा दोरा अगदी खालच्या साईडनं जो किनार म्हणतो आपण त्या काटाच्या साईडनं जर तुम्ही धागा बांधला तर धागा तो काटामध्ये जातो आणि तिथं व्यवस्थित धागा पॅक होतो. आणि डस्टबिनमध्ये जो आपण पॉलिथिन टाकलं त्या पॉलिथिनवरती धागा बांधायचा आहे. कारण की ज्यावेळेस आपण डस्टबिन कचरा टाकतो, कचरा कुंडीत, तेव्हा डस्टबिन आपण पूर्ण पालतं करतो किंवा झाडू पण शकतो. तर डस्टबिन झाडलं किंवा पूर्ण डस्टबिन पालतं केलं तरी पण तो धागा असल्यामुळे आतली पॉलिथिन पडत नाही आणि कचरा पण इझिली आपल्याला टाका येतो. आणि टाकताना पण कुठेही डस्टबिन खराब होत नाही, फक्त पॉलिथिनलाच कचरा लागतो. आणि सर्वात अगोदर तळाशी तुम्ही कागद वगैरे टाकू शकता किंवा सुका कचरा टाकायचा, म्हणजे तळाला पॉलिथिन खराब होत नाही. आणि हीच पॉलिथिन तुम्ही आठवडाभर चेंज करू शकता. म्हणजे अगदीच नाही खराब झालं तर तुम्ही आठवडाभर ठेवू शकता आणि खराब झालं तर तुम्ही बदलू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही आठवडाभर ही पॉलिथिन वापरू शकता.